सूक एकीकडं आणि अशी गरमागरम तडकेवाली पालक खिचडी एकीकडे. बरं का, माणूस किती पण जेवलेला असलं ना तरी सुद्धा ही खिचडी खाल्ल्याशिवाय राहणारच नाही. आता मैत्रीण गावाला गेली होती, तिने मला फोन केला की फ्रीज मध्ये लय मोठा पालक पडलेला घेऊन या, खराब होईल. मला काय तेवढंच पाहिजे होतं, मी आले लगेच घेऊन. आता म्हटलं याचं ना आता पालक खिचडीच बनवते आणि तीच रेसिपी तुमच्यावर शेअर पण करते. तर काय करायचं माहिती का, सगळ्यात पहिले ना पालक असा निवडून घ्यायचा आणि त्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कापून घ्यायचं. बघा आता पालक कापून ना त्याला साईडला करायचं आणि आता लगेच टमाटर सुद्धा कापून घ्यायचं. टमाटर या खिचडीमध्ये नक्की टाका बरं का, लय भारी टेस्ट येते टमाट्याने. त्याचबरोबर असा कांदा सुद्धा उभा कापून घ्यायचा, हिरवी मिरची अशी बारीक तुकड्यामध्ये उभी कापून घ्यायची, बटाटा कापायचं आणि आता हे सगळ्याला आहे ना कुकर मध्ये टाकायचं. त्याचबरोबर 1 वाटी तांदूळ घ्यायचं, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची. याला चांगलं धुवून आहे ना कुकर मध्ये टाकून द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि खूप सारं पाणी टाकायचं बरं का. आता एकदम असं गाळ झाली पाहिजे आपल्या खिचडीची, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं आणि चांगलं आहे ना 3-4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या बरं का याला मस्तपैकी. आता वाफ गेली का झाकण खोलून बघितलं ना एकदम असा मस्तपैकी आपली खिचडी शिजलेली आहे. आता अशीच नाही खायची, आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी ना कढईमध्ये लगेच तूप टाकायचं, तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता. तूप गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि सुक्या मिरच्या अशा तुकडे करून टाकायचे, बारीक लसूण कापून टाकायचा, हळद टाकायची थोडीशी आणि लाल मिरची पावडर, धन्याची पावडर, गरम मसाला टाकायचा. हे सगळं टाकायला भारी टेस्ट येते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जबरदस्त असं ओतून द्यायचं. त्याच्यामध्ये अशी चरकन आवाज आला पाहिजे ना, असा तडका एकदम स्वाद देतो बघा असा आवाज आला का. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का आणि थोडंसं 1-2 मिनिटं उकळी आणून घ्यायची याला अशी बारीक गॅसवर. नंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं. तुपाने एकदम टेस्ट म्हणजे लयच भारी येते बरं का. त्याच्यामुळे ना शक्य झालं तर तूपच टाका. आणि आता आहे ना मस्तपैकी ना गरमागरम ताटामध्ये वाढून घ्यायची. काय म्हणजे चवच अशी जबरदस्त येते ना. आणि जमलं नाही ना पटकन असा पापड पण तळून घ्यायचा. पापडासोबत काहीतरी मज्जाच वेगळी असते. बरेच जण खात असते ना तर माहित असेल. जेवण ताजं असं जबरदस्त झालं ना, पोरीला सुद्धा एवढी आवडली ना की चाटून पुसून खाल्ली, उरलेली सकाळी डब्याला घेऊन गेली बघा. जर तुम्ही खिचडी प्रेमी असाल ना तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा.